जमीन व्यवहार प्रकरणात अजित पवारांनी थेट अधिकाऱ्यांवर खापर फोडलंय. अधिकाऱ्यांनी त्यावेळी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं असं अजित पवार अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी टीकेचा भडीमार केलाय. दादांनी फोडलं अधिकाऱ्यांवर खापर. पार्थ पवारांची दादांकडून पाठराखण. अवैध जमीन खरेदी प्रकरणी दादांचा दावा. विरोधकांचा दादांवर हल्लाबोल. आता फार रंगसफेदी करू नये. अजित पवारांनी गुन्हा केलेला आपल्या पुत्रानं आता सामोरे जा. आम्हाला कोर्टातच जावं लागेल. तुम्ही तुमच्या मुलाची आता दृष्ट काढा आणि त्याला बहुतेक कसं म्हणजे फारच त्याचा गौरव करा. पुण्यातील कोरेगाव पार्क सरकारी जमीन खरेदी प्रकरणी पार्थ पवार चांगलेच अडचणीत आले आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार मुलगा पार्थ पवारांच्या बचावासाठी सरसावल्याचं चित्र आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये अजित पवारांनी या प्रकरणी अधिकाऱ्यांवरच खापर फोडलंय. नेमकं काय म्हणाले अजित पवार? जमिनीचा व्यवहार सुरू असताना संबंधित अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची सखोल तपासणी करणं अपेक्षित होतं. जर त्या टप्प्यावरच काही त्रुटी आढळल्या असत्या आणि त्यावर तातडीनं कारवाई झाली असती तर पुढील गैरप्रकार घडले नसते असा सूर अजित पवारांनी आळवलाय. त्यावर विरोधकांनी जोरदार टीका करत कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय. पार्थ पवारच्या पिताश्रींचं एवढं वजन आहे सरकारवर. कोणाची हिंमत आहे सांगण्याची? कोणाची हिंमत आहे का? जय शहाला कोण मार्गदर्शन करण्याची कोणाची हिंमत आहे का? पार्थ पवार एखादं प्रपोजल घेऊन आलेले आहेत. कोणाची हिंमत आहे महसूल खात्यामध्ये, प्रशासनामध्ये? हे उघडकीस जर आले नसते प्रकरण, मुंडवा प्रकरण, तर मग जमिनीचे मालक उद्या ही जमीन ज्यांनी घेतली ती जमीन अधिकाऱ्यांच्याच नावाने करून दिली असती. त्यामुळे ते अधिकारीच दोषी आहेत. दादांचं म्हणणं बरोबर आहे. उपमुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. दोषी कोण? या सरकारची मानसिकता आहे का कारवाई करायची? आम्हाला कोर्टातच जावं लागेल. पार्थ पवार यांचं जमीन खरेदी प्रकरण नेमकं काय आहे ते पहा. पुण्यातील मुंढवा परिसरात सुमारे 1800 कोटी रुपयांची सरकारी जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं केवळ 300 कोटींना खरेदी केली होती. धक्कादायक बाब म्हणजे या खरेदी प्रकरणात त्यांनी अवघे 500 रुपये स्टॅम्प ड्युटी भरली होती. उद्योग संचालनालयाकडून अवघ्या 48 तासात या व्यवहाराला मंजुरी देण्यात आली होती आणि संपूर्ण प्रक्रिया केवळ 27 दिवसात पूर्ण झाल्याचं समोर आलं होतं. हे प्रकरण प्रसिद्धी माध्यमांनी लावून धरल्यानंतर सरकारनं हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच कायदेशीर कारवाईला सुरुवात केली. पण आता अजित पवारांनी हे प्रकरण अधिकाऱ्यांवर ढकलल्यानंतर वादाला तोंड फुटलंय. मला असं वाटतं की लहान मुलं जेव्हा शाळेत जातात आणि मारामाऱ्या करतात तेव्हा पालक म्हणतात की टीचरनी तेव्हाच थांबवायला हवं होतं. तसाच काहीसा प्रकार आहे. पार्थ पवार काही कुकुलं बाळ नाहीये की त्याला कळत नाही की बरोबर काय आणि चुकीचं काय. आणि हे नुसतंच चुकीचं आणि बरोबर नाहीये, याच्यात सिस्टमॅटिक फ्रॉड आहे आणि तो थेट फेब्रुवारी महिन्यापासून जूनपर्यंत अमेडियाने केलाय. कोरेगाव पार्क जमीन व्यवहार प्रकरणात खोट्या कागदपत्रांच्या आधारे पॉवर ऑफ अटर्नी बनवून शासनाची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली शीतल तेजवानीला अटक करण्यात आली आहे. तर पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीत केवळ 1% भागीदारी असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र कंपनीची 99% मालकी असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हाही दाखल झाला नाही. त्यातच अजित पवारांच्या या वक्तव्यानं पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय. त्यामुळे आता हा तपास पुढे कोणत्या दिशेने जातो आणि जबाबदारी नेमकी कुणावर टाकली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.